नमस्कार, सुधीर सरवणकर, सीनियर सिटीजन, राहणारा बोरिवली पूर्व, मुंबई। एकूणच या शब्दामृत सहलीचं अंदमान बोलावतंय याबाबत माहिती आम्हाला फेसबुकद्वारे कळली। ते वाचल्यानंतर आम्ही प्रेरित होऊन सहलीत भाग घेतला। एकूण ह्या 8 दिवसाच्या सहलीमध्ये नक्कीच यांची व्यवस्था, देखभाल, आयोजन या सर्वच बाबतीत उत्कृष्ट होत्या सगळ्या बाबतीत। आणि त्यातही शरद पोंक्षे सरांची व्याख्यानं आणि पार्थ बावस्कर यांची व्याख्यानं अतिशय दर्जेदार, उत्तम आणि प्रेरणादायी होती। सावरकरांबद्दल तर आत्मीयता, जाज्वल्य प्रेम आहेच, पण त्यातही आम्हाला आणखीन त्यांच्याबद्दल ज्ञानात भर पडून आम्ही अक्षरशः रोमांच उभं राहिलं अंगावर आणि शहारे उभे राहिले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। नवीन आता आम्ही वरिष्ठ नागरिकात जरी मोडत असलो तरी पार्थ बावस्कर सारखा यंग मुलगा सावरकरांबद्दल इतकं आत्मीयतेने आणि कळकळीने, इतका अभ्यासपूर्ण विवेचन करून बोलतो, त्यावेळेला खरंच त्याचं कसं कौतुक करावं हेच कळत नाही। हा सध्याच्या युवा पिढीला खूप मोठा आदर्श आणि प्रेरणादायी देणारं व्यक्तिमत्व वाटतं। खरंच या मुलाकडून नवीन पिढीने आदर्श घ्यावा अशी आम्ही कळकळीची विनंती मी करतो। शरद पोंक्षे सरांबद्दल बोलणं म्हणजे प्रश्नच येत नाही। ते उत्तम प्रख्यात सिनेनट, अभिनेते, वक्ता, सगळ्याच बाबतीत ते श्रेष्ठ आहेत। परंतु एकूणच सहल अतिशय खूप छान, प्रेरणादायी आणि वैविध्यपूर्ण अशी झाली सगळ्याच बाबतीत। एकूण शिलेदार धवल काका, संदीप, प्रणीत, एकूणच सगळे शिलेदार जे 5 समूहाचे शिलेदार नेमलेले होते, त्यांनी खूप अतिशय सुंदरतेने आणि दृश्यांत यांनी अतिशय छानपैकी व्यवस्था सांभाळली, याबद्दल त्यांचंही कौतुक आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।